घर बांधायचा प्लॅन करताना बजेट कमी दिसतं, परंतु ते नंतर का वाढते, तर ते आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी इंजिनियर किशोर वेताळ, फाउंडर ऑफ अशोका विलस्केप. घर बांधायचा प्लॅन करताना कॉन्ट्रॅक्टरने ग्राहकांना ॲग्रीमेंट व्यवस्थितरित्या समजून सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या कोणत्या दरामध्ये त्या असतात, हे व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये लिहिलेलं असलं गेलं पाहिजे. तर आपण समजून घेऊयात बजेट का वाढतं. बजेट वाढण्याचं प्रमुख कारण हे असतं की कॉन्ट्रॅक्टरने काम मिळवण्यासाठी दिलेलं खोटं आश्वासन की आम्ही हे करून देऊ, ते करून देऊ, परंतु लिखित स्वरूपात ॲग्रीमेंटमध्ये लिहून न दिल्या कारणामुळे ग्राहकांनी कॉन्ट्रॅक्टरमध्ये बऱ्याच प्रमाणात वाद होतात. त्याचबरोबर ग्राहकांना घर बांधण्याचा हा पहिलाच अनुभव असतो, त्याच्यामुळे त्यांना परिपूर्ण समजून घेणं खूप अवघड असतं. तर कॉन्ट्रॅक्टरने त्यांना व्यवस्थितरित्या फोटोग्राफी स्वरूपात किंवा दुकानामध्ये नेऊन कोणत्या प्रकारचं मटेरियल आपण वापरणार आहोत, त्या मटेरियलची कॉस्ट काय असणार आहे हे व्यवस्थितरित्या समजून सांगितलं पाहिजे. आणि ग्राहकांना सुरुवातीलाच कॉन्ट्रॅक्टरने क्लिअर केलं पाहिजे की अतिरिक्त काम केल्यास, ॲडिशनल मटेरियल वापरल्यास तुम्हाला खर्च ॲडिशनल लागेल, परंतु काम मिळवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर ग्राहकांना ह्या गोष्टी सांगत नाही. तर हे सर्व टाळण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, तर त्या गोष्टी आपण आता समजून घेऊयात. ॲग्रीमेंट करताना लिखित स्वरूपात ॲग्रीमेंट केलं गेलं पाहिजे. ॲग्रीमेंटमध्ये प्रत्येक गोष्टीचा दर, त्याचं स्पेसिफिकेशन व्यवस्थितरित्या डिटेलमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. ग्राहकांना कोणतं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं आहे हे जर समजलं गेलं नसेल तर त्यांना शॉपमध्ये नेऊन व्यवस्थितरित्या समजून सांगितलं गेलं पाहिजे. तसेच अतिरिक्त कामासाठी अतिरिक्त खर्च लागणार आहे हे काम सुरू होण्याच्या आधी व्यवस्थितरित्या समजून सांगितलं गेलं पाहिजे. इत्यादी गोष्टी ग्राहकांना घर बांधायच्या आधीच जर समजल्या तर ग्राहक त्या हिशोबाने पैशाची तरतूद करून ठेवेल आणि ग्राहक आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये वादही होणार नाहीत आणि घर व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतं.